नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण नवीन जॉब भरती निघालेली आहे। एसटी महामंडळमध्ये ही भरती होणार आहे। यामध्ये विविध नवीन जागांसाठी पदे भरली जाणार आहे। त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या, म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जात जाईल। एसटी महामंडळ भरती 2025 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून नवीन पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे। या भरतीची जाहिरात ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी महामंडळ यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे। आणि यासाठी पात्रता 10वी उत्तीर्ण ते पदवीधर असेल त्यांना सर्वांनाच इथं संधी मिळणार असून ही भरतीचे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरायचे आहे। आपल्याला या भरतीचे फॉर्म ऑनलाईन नाही तर ऑफलाईन पद्धतीने भरायचे आहे आणि याची संपूर्ण जाहिरातीची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। बघा, अर्ज पद्धती ऑफलाईन आहे। एकूण पदसंख्या 287 जागा इथे भरल्या जाणार आहे। एकूण 287 जागा एसटी महामंडळामध्ये भरली जाणार आहे। भरतीचा विभाग महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी महामंडळ हे आहे। भरतीची श्रेणी महाराष्ट्र सरकार अंतर्गत ही भरती केली जाणार आहे। आपण जाणून घेऊया पदाचे नाव आणि त्यासाठी एकूण पदसंख्या किती असणार आहे। बघा, पहिलं पद आहे अभियांत्रिकी पदवीधर। यासाठी 2 जागा निघणार आहे। मेकॅनिकल 2 जागा आहेत। मेकॅनिकल मोटर व्हेकलसाठी 60 जागा आहे। ज्यांचं मेकॅनिकल झालेलं असेल ना, ITI किंवा डिप्लोमा, त्यांच्यासाठी बघा चांगली संधी आहे। जास्तीत जास्त जागा त्यांच्यासाठीच आहे। शीट मेटल वर्करसाठी 30 आहे। मेकॅनिकल रेफ्रिजरेशनसाठी 35 आहे। वेल्डर गॅस इलेक्ट्रिकलसाठी 20 आहे। कारपेंटरसाठी 5 आणि मेकॅनिकल डिझेलसाठी 40, इलेक्ट्रिशियनसाठी पण 60 जागा आहे। मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिशियनसाठी जास्त जागा आहे। फिटरसाठी 30 जागा आहे। तसेच टर्नरसाठी 5 जागा आहे। शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरातमध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। म्हणजे प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे। वयोमर्यादा पात्र उमेदवारांचे वय 15 जून 2025 रोजी किमान 14 वर्षापेक्षा कमी नसावे आणि 30 वर्षापर्यंत पेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट दिलेली आहे। अर्ज शुल्क सदर भरतीसाठी अर्ज हा खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 250 रुपये आहे। मासिक वेतन निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाणार आहे। नोकरीचा प्रकार या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरी मिळणार आहे। हे बघा, जरी शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरी मिळाली तरी यानंतर तुम्हाला जेव्हा परमनंट नोकरी घ्यायची तेव्हा याचा अनुभव असल्यावर तुमचे तिथे लवकर सिलेक्शन होते। त्याच्यामुळे जर तुम्ही इच्छुक असाल तर इथं अर्ज नक्कीच करा। नोकरीचे ठिकाण जॉब लोकेशन धुळे हे असणार आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जून 2025 आहे आणि ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागीय कार्यालय MRC पेट्रोल पंप समोर पालेशा कॉलेजजवळ धुळे। पत्ता सर्वांनी डबल रिपीट करते, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागीय कार्यालय MRC पेट्रोल पंप समोर पालेशा कॉलेजजवळ धुळे। एसटी महामंडळ भरतीचे ह्या ज्या लिंक्स आहे, संपूर्ण जाहिरातीचे ऑफलाईन अर्जाची लिंक, वेबसाईट लिंक आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशनची लिंक, म्हणजे तुम्हाला इथे ऑनलाईन पण रजिस्ट्रेशन करता येते। त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। उमेदवारांसाठी महत्त्वाच्या काही सूचना आहेत। शिकाऊ उमेदवार निवडीकरिता पदाकरिता विहित नमुन्यात अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागीय कार्यालय येथे सुट्टीचे दिवस सोडून सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत मोफत अर्ज भेटणार आहे।
म्हणजे तुम्हाला इथं अर्ज करण्यासाठी तुम्हाला त्या नमुन्याचा अर्ज फ्रीमध्ये भेटणार आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागीय कार्यालयामध्ये. आणि उमेदवारांनी अर्ज घेतल्यानंतर त्याच दिवशी अर्जाची संपूर्ण माहिती भरून शैक्षणिक कागदपत्राची झेरॉक्स सोबत जोडून सादर करणे आवश्यक आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे नित्य वापरत असलेला वैध ईमेल ID असणे आवश्यक आहे. कारण भरती प्रक्रिया, परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेसाठी संपूर्ण कालावधीमध्ये सादर ईमेल ID वैध राहणे आवश्यक आहे. तो असाच ईमेल ID तुम्ही मग द्या की जो तुमच्याकडे नेहमी चालू राहील. भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ आणि घट होण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या. आणि तुम्हाला अर्जाची लिंक वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर तुम्हाला शक्य नसेल कार्यालयात जाणं तर तुम्ही तिथे ओपन करून तो अर्ज डाउनलोड करून प्रिंट काढू शकता. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे ज्याला कोणाला नोकरीची आवश्यकता असेल ते पण इथे अर्ज करू शकतात. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत. आणि व्हिडिओला एकदा लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.